आज भट्टीच्या दारूच्या भट्ट्या अनेक ठिकाणी चाललेल्या असतात आणि पोलिसांनी कारवाई जरी केलेली असली तरी पुन्हा त्या भट्ट्यांचा चालू असतात. त्यामुळं राज्य सरकारच्या वतीने पोलिसांनी अशा हातभट्ट्या कायमच्या बंद करण्याच्या दृष्टिकोनातून एखादा निर्णय घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि या प्रकरणामध्ये अनेक पोलीस ऑफिसर सस्पेंड करण्यात आलेले आहेत. राज्य सरकारच्या वतीने मृताच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये देण्यात आलेले आहेत. 1 लाख रुपये महानगरपालिकेने दिलेले आहेत. आणि आज मी फुगेवाडीमध्ये आणि दापोडीमध्ये जाऊन आलो, त्यांच्या कुटुंबियांना भेटलेलो आहे. आणि त्या कुटुंबियांचं म्हणणं असं आहे की आमच्या मुलांना नोकरी लागली पाहिजे. मी आयुक्तांशी बोललेलो आहे आणि ज्या ज्या कुटुंबामधली मुलं आहेत मुली आहेत त्यांना त्यांना नोकरी मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तशा पद्धतीच्या सूचना मी आयुक्तांना दिलेल्या आहेत. एक तर अशा पद्धतीचे दारूचे अड्डे जे आहेत ते बंद यासाठी होणं आवश्यक आहे की दारू ज्या ठिकाणी बनवण्यात येते त्या ठिकाणी अनेक वेगवेगळी रसायनं टाकण्यात येतात. आणि दारू ही किती इफेक्टिव्ह आहे. थोडी दारू केल्यानंतर नशा कशी जास्त होऊ शकते अशा पद्धतीने अनेक लोक प्रयोग करतात. आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत देशभरामध्ये अनेक अशी प्रकरणं घडलेली आहेत. उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामध्ये एकाच वेळेला 100-100-150 लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं या हातभट्टीच्या दारूला कायम स्वरूपामध्ये बंद करणं अत्यंत आवश्यक आहे अशा पद्धतीची आपली सूचना आहे. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका 17 ठिकाणी होत आहे आणि महायुतीच्या वतीने 17 जागा आम्ही लढतो आहोत. रिपब्लिकन पक्षाने काही ही जागा मागितली नाही, कारण आमच्याकडे तेवढे नगरसेवक आणि जिल्हा परिषद मेंबर नसल्यामुळं आणि अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये RPIला निवडून येणं अशक्य असल्यामुळं आम्ही काही ती जागा मागितली नाही. पण माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आपणाला आश्वासन दिलेलं आहे की RPIला 1 जागा MLCची देण्याचं त्याने मान्य केलेलं आहे. पण मागच्या वेळेला ज्या 10 जागांची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्या 9 जागा आपल्या महायुतीच्या वाट्याला आल्या होत्या. त्याच्यामध्ये 6 जागा BJPकडे होत्या, 2 जागा शिवसेनेकडे होत्या, 1 जागा राष्ट्रवादीकडे होती. पण त्यावेळेला आम्हाला एखादी जागा मिळेल अशी अपेक्षा होती. आमदारांच्या मधून ती निवडून येणारी होती. तर आता मार्ग राहिलेला आहे तो 5 जागा गव्हर्नर नॉमिनीच्या राहिलेल्या आहे. त्याच्यामध्ये जर RPIला 1 जागा मिळावी अशी आमची मागणी अगोदरी होती आणि आता आमची मागणी आहे. त्यानंतर 2 तरी महामंडळ आम्हाला अध्यक्षपदी मिळावी ही आमची मागणी आहे. आणि सगळ्या निवडणुका आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्या की ताबडतोब माननीय मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही डेप्युटी मुख्यमंत्र्यांनी बसून सगळ्या पक्षाच्या वाट्याला येतील एवढ्या जागा त्या द्याव्यात. आणि त्या महायुतीमध्ये रिपब्लिकन पक्ष आहे हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आमचा पक्ष छोटा पक्ष असेल पण आमच्या पक्षालाही काही टक्के जागा त्यामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक कार्यकर्त्यांना त्याची संधी मिळेल. अद्याप DPDC आणि जिल्ह्याच्या कमिट्या झालेल्या नाही आहे. त्या गरज असताना RPIला एका कमिटीमध्ये 1 मेंबर तरी द्यावं अशी आपली मागणी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200-300 SO आहे ते देण्यात यावे. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मान्य केलेलं आहे आणि त्याप्रमाणे रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये वाटा मिळावा अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे. अमेरिका आणि इराणच्या युद्धामुळं आर्थिक परिस्थिती आपली अडचणीची असल्यामुळं आमचं सरकार आल्यापासून आम्ही कधी पेट्रोल डिझेलमध्ये वाढ केली नव्हती. पण आता ते 3 वेळेला वाढ झाल्यामुळं 7.5 रुपये पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला नक्की त्याचा त्रास होतो आहे. पण देशाच्या इकॉनॉमीला लक्षामध्ये घेऊन हा निर्णय सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे अडचणी आहे त्याची आम्हाला कल्पना आहे. पण टप्प्याटप्प्याने नक्की जे वाढलेले भाव आहे ते भाव कमी करण्याचा प्रयत्न भारत सरकार करणार आहे. आणि राज्य सरकारने आपला जो एक्साईज आहे तो काही टक्के कमी केला तर पेट्रोल डिझेल अजूनही खाली जातील.
आणि महागाईचा दर आहे तो कमी राहील असं आपलं मत आहे. त्यामुळे नक्कीच नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे ते सर्वसामान्यांना त्रास होऊ नये अशा भूमिकेचं आहेच आहे. सध्याची अडचण लक्षामध्ये घेतल्यामुळं, अडचण असल्यामुळं सध्या भाव वाढलेले आहेत. अपोजिशनच्याकडून आंदोलन होत आहे, गोष्ट खरी आहे. सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण आपल्याला माहित आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार असताना अनेक वेळेला पेट्रोल डिझेलमध्ये वाढ झाली होती आणि त्यांच्या काळामध्ये सुद्धा मोठी महागाई अनेक वेळेला वाढलेली होती. त्यामुळं राहुल गांधी म्हणतायत की नरेंद्र मोदी हे महागाई मॅन आहे. परंतु त्यांचा जो आरोप आहे तो आरोप अत्यंत चुकीचा आहे. नरेंद्र मोदीजी महागाई मॅन नसून ते भारताची शान आहे. नरेंद्र मोदीजी महागाई मॅन नसून ते विकासाचे मॅन आहे. आणि मी आता अनेक खेड्यापाड्यामध्ये फिरतो आहे. प्रधानमंत्री सडक योजना जी आहे, प्रधानमंत्री सडक योजनेचे जे रोड आहे ती गावागावाची जोडले गेलेले रोड अत्यंत चांगले झालेले आहे. म्हणजे हायवेपेक्षा सुद्धा ते रोड छोटे रोड आहेत पण अत्यंत चांगले रोड झालेले आहे. आणि अनेक विकासाची कामं जी आहे ती आमच्या सरकारने केलेली असल्यामुळं आपल्या देशाची इकॉनॉमी 4 नंबरवर आलेली आहे. ती पुन्हा खाली जाऊ नये म्हणूनच अर्थतज्ञांची चर्चा केल्यानंतरच नरेंद्र मोदी यांनी हे पेट्रोल डिझेल भाव वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आता अमेरिका आणि इराण युद्ध जर पूर्णपणे थांबलं तर मला असं वाटतं की ते दर आहे ते ऑटोमॅटिकली कमी होतील आणि आपल्या महागाईपेक्षा अमेरिकेमध्ये जास्त महागाई वाढलेली आहे. म्हणजे ट्रम्प यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन झालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्या देशात महागाई व्हावी अशी भूमिका आमची अजिबात नाही आहे. सर्वसामान्यांना त्रास व्हावा ही भूमिका आमची अजिबात नाही आहे. पण नाईलाज म्हणून ही वाढ करण्यात आलेली आहे. पण नक्कीच काही नंतर आपल्याला त्या ज्या वाढलेली जे भाव आहे ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारच्या वतीने नक्की प्रयत्न होणार आहे. दुसरा मुद्दा आहे तो मागासवर्गीय जे दलित लोक आहेत, शेड्यूल कास्टचे लोक आहेत, त्या शेड्यूल कास्टच्या लोकांमध्ये कॅटेगरायझेशन करण्याच्या संबंधातली चर्चा सुरू आहे. आणि त्याच्यामध्ये काही जातींचा विरोध आहे, काही जातींचा पाठिंबाही आहे. त्यामुळं जी समिती नेमली होती त्या समितीचा रिपोर्ट आलेला आहे पण तो रिपोर्ट काय आहे तो काय अजून समजला नाही आहे. परंतु रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की शेड्यूल कास्टमध्ये ज्या 59 जाती आहेत त्या 59 जाती ज्या आहे तर रिझर्वेशन द्यायचं असेल तर 2027ची जी जनगणना आता होणार आहे. म्हणजे 21ची आहे पण आता 27 होणार आहे. तर त्या 27मध्ये झालेल्या जनगणनेनुसार प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे ते पाहून मला वाटतं की राज्य सरकारने प्रत्येक जातीला आपल्याला 2 महामंडळं मिळावी अशी आपण मागणी केली होती. ती 2 महामंडळं नेमकी महामंडळ कुठली आता एखादं महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ आहे आणि एखादं महामंडळ आहे. आता कुठलं ते देणार आहेत माहीत नाही आहे. 2 महामंडळ आम्हाला मिळाली तर त्याचा एक चांगला फायदा आम्हाला राज्यभरातल्या जनतेला ते देता येऊ शकेल. त्यामुळं त्यांची चर्चा करून ते कुठली महामंडळ ते देणार आहे या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांशी मी बोलणार आहे. आणि आता म्हणजे वाटप होईल त्याच्यामध्ये अडचण काय तर नाही आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणणं हेच आहे की आमचा RPI जो आहे तो BJPच्या कोट्यामध्ये आहे. पण BJPच्या कोट्यामध्ये जी महामंडळ येते त्या महामंडळामधून आम्हाला महामंडळ द्यावी अशी आमची मागणी आहे. पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले पण शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. पेट्रोल डिझेलचे भाव दैनंदिन वाढत चालले. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही आहे पण तो मिळाला पाहिजे ही भूमिका भारत सरकारची आहे. मध्यंतरी 3-4 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आलेले आहे. त्यांनी प्रधानमंत्र्यांची आणि अमित शहा साहेबांची भेट घेतलेली आहे. आणि कांदा उत्पादकांची फार मोठी अडचण आहे. कधी कधी 1 रुपये किलोने त्यांना कांदा विकायला लागतो. त्यामुळं त्याचा एक कांद्याचा एक हमी भाव ठरला पाहिजे. त्यामुळं त्यांना एक कमीत कमी 12-15 रुपये तरी त्यांना मिळाले पाहिजे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे. आणि देवेंद्र फडणवीसजी
हे अमित भाईंना भेटून आलेले आहेत. कांदा निर्यातीला बंदी अजिबात नाही असे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं भारताच्या बाहेर जर कांदा पाठवला तर शेतकऱ्यांना त्याचा चांगला प्रभाव मिळणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की अनेक प्रश्नांवरती ती चर्चा करून आलेली आहे आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ऑलरेडी पाहायला गेलं तर प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे की आपला माल बाहेर जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा नरेंद्र मोदींनी बळी दिलेला आहे म्हणतो. भारतातील शेतकऱ्यांचा बळी दिलाय प्रकाश आंबेडकर म्हणतात. शेतकऱ्यांना काय म्हणणं? बाहेर जात नाही शेतकऱ्यांचा, त्यामुळे नाही बाहेर जात नाही म्हणजे आता जे काही युद्धामुळे अडचण झालेली आहे त्यामुळं ती अडचण आहे. पण आता मला वाटतं की आता युद्धाच्या काळामध्ये आपल्याला माहीत आहे की हुर्मुझच्या त्या ठिकाणावरून जो गॅस आणि क्रूड साठा सगळ्या जगभरामध्ये जातो त्या ठिकाणी मोठी अडचण होती. तर त्या या युद्धामुळं मला वाटतं की जे ट्रान्सपोर्टेशन आहे ते ट्रान्सपोर्टेशन तेवढं नियमित नाही आहे आणि त्यामुळं बाहेर जाणारा जो माल आहे तो तेवढ्या पद्धतीनं जात नाही. गोष्ट खरी आहे. तो माल लवकरात लवकर गेला पाहिजे यासाठी युद्धाची अडचण आहे आणि युद्ध जर संपलं तर ऑटोमॅटिकली तो माल त्या ठिकाणी जाणार आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार आहे. महागाईचा जो जी झळ आपल्या सगळ्यांना बसते त्याच्यामध्ये आपण एका चुकीच्या देशाला पाठिंबा दिलाय म्हणून ही सगळी झळ आपल्याला बसते. जर आपण इस्रायल ऐवजी इराणला पाठिंबा दिला असता तर ही झळ बसली नसते असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की इस्रायलऐवजी इराणला आपण काय कुणाला पाठिंबा दिलेला नाही आहे. भारत सरकारने या युद्धामध्ये अमेरिका किंवा इस्रायल यांना कुणालाही पाठिंबा दिलेला नाही आणि इराणला जरी पाठिंबा फक्त नरेंद्र मोदी यांनी शांततेची भूमिका मांडलेली आहे. आम्हाला युद्ध नको, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला विश्वशांती हवी आहे ही भूमिका त्यांनी आता अनेक देशाचा दौरा केल्यानंतर त्यांनी भूमिका मांडलेली आहे. त्याच्या अगोदर युद्ध चालू असताना त्यांनी ही भूमिका मांडलेली आहे की युद्ध होणं योग्य नाही आहे आणि इराणला डायरेक्ट पाठिंबा जरी आपण दिला नसला तरी इराणने आपल्याला मदत केलेली आहे. म्हणजे आपल्याला क्रूड ऑइल आणि गॅस जो आहे तो आपल्याकडं येण्यासाठी त्यांनी बंदी घातली नाही. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये तो साठा आपल्याकडे आलेला आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत, कारखाने चाललेले आहेत. काय थोडी मध्यंतरी अडचण आली होती पण मला असं वाटतं की इराणचे आणि आपले संबंध अत्यंत चांगले आहेत. आताचे नाही अगोदरपासून जे चांगले आहेत आणि काँग्रेसच्या काळापासूनच अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले आहेत. म्हणजे नरेंद्र मोदी आल्यानंतर त्याने अमेरिकेसोबत संबंध ठेवलेला असं अजिबात नाही आहे. आपला व्यापार जो आहे मध्यंतरी ज्यावेळेला इंडो US डील झालं त्याच्यामध्ये 47 लाख कोटीचं डील झालेलं आहे. म्हणजे आपल्या देशाचं यावर्षीचं बजेट 57 लाख कोटीचं आहे. तो जो डील आहे तो 47 लाख कोटीचा आहे आणि त्यामुळं देवाणघेवाणीमध्ये व्यापारामध्ये त्यामध्ये भारताचा फायदा असल्यामुळंच ते डील झालेलं आहे. आम्ही काही अमेरिकेच्या दबावाला अजिबात नाही आहे. नरेंद्र मोदीजी हे कुणासमोर झुकणारे नाही आहे आणि त्यामुळं राहुल गांधी अनेक वेळेला आरोप करतायत पण त्या आरोपामध्ये सत्य अजिबात नाही आहे. त्यामुळं भारत हा स्वतंत्र देश आहे, ताकदवार देश आहे आणि आमचे पंतप्रधान कुणासमोर झुकणारे नाही. राहुल गांधींनी निवडणुकीच्या पत्रात सांगितलं होतं की निवडणुकीनंतर दर वाढणार इंधनाचे वाढले. राहुल गांधींनी जे सांगितलं होतं की निवडणुकीनंतर दर वाढणार आहे तर त्या पद्धतीने निवडणूक झाली आणि सगळ्याच गोष्टींच्या दर वाढल्या. नाही, राहुल गांधी म्हणाले होते की दर वाढणार आहेत पण ते इलेक्शन झाल्यामुळं दर वाढले असं अजिबात नाही आहे. युद्ध झाल्यामुळं दर वाढलेले आहे. युद्धामुळं अनियमित आल्यामुळं दर वाढलेले आहे. आपली इकॉनॉमी एकदम डाऊन होऊ नये म्हणून काही सरकारला थोडासा अडचणीचा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि 12 वर्षामध्ये आम्ही कधी डिझेल पेट्रोलमध्ये वाढ केलेली नव्हती. मनमोहन सिंग असताना तर एका वेळेला 3-3 महिन्यामध्ये तर 2-3 वर्षात 10 वेळेला वाढत झाली होती. त्यामुळं मला वाटतं की महागाई काही प्रमाणामध्ये वाढत आहे गोष्ट खरी आहे परंतु काही दिवसानंतर त्याला एक स्थिरता येईल आणि राहुल गांधींचा जो आरोप आहे की इलेक्शन आता संपलेलं आहे म्हणून हे सगळं वाढलेलं आहे तर असं अजिबात नाही आहे. इलेक्शन होतात जातात. आता इथं आमच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या. आता पण निवडणुकीचा विषय अजिबात नाही आहे. पण अर्थतज्ञांची चर्चा केल्यानंतरच नरेंद्र मोदींना हा निर्णय घ्यावा लागलेला आहे आणि देशाच्या हितासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि जनतेला आमचं आव्हान आहे की आपण थोडंसं देशाच्या
इकॉनॉमीसाठी थोडंसं त्रास सोसला पाहिजे. पण नंतर काही काळानंतर नक्की महागाई कमी होणार आहे आणि जे पेट्रोल डिझेलचे भाव जे आहे ते कमी नक्की करण्याचा प्रयत्न आमचा होणार आहे. तर शेवटचा प्रश्न आम्हाला जायचा आणि एक शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही उपवर्गीकरणाबाबत विचारतो सगळे. उपवर्गीकरणाबाबत तुम्ही तुमची भूमिका मांडली आता. जर उपवर्गीकरणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या एससी किंवा एसटी कॅटेगरीमध्ये जे काही उपजाती आहेत त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांना जे काही आर्थिक अडचण निर्माण होते त्यासाठी आपण त्यांना कशा पद्धतीने हातभार देणार? नाही, त्याच्यासाठी आता आमचं मत असं आहे की एकतर बौद्ध समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं असल्यामुळं, बाबासाहेबांच्या आंदोलनामुळं जो आमचा महार समाज पूर्वीचा किंवा आता बौद्ध समाज जो आहे त्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं असल्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये बौद्ध समाजाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तर आता मातंग समाज आहे किंवा इतर काही जे छोटे छोटे समाज आहे त्याच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मला वाटतं की शासनाने त्याचा निर्णय घ्यावा, सामाजिक न्याय खात्याने त्याचा निर्णय घ्यावा आणि त्या जातीतल्या मुलांना शिक्षणासाठी किती संधी मिळेल या दृष्टिकोनातून त्याचा प्रयत्न जर झाला तर त्या जातीमधल्या लोकांना ही संधी मिळणार आहे. त्यामुळे शिक्षणामध्ये कशी चांगली त्यांची प्रगती होऊ शकेल अशा पद्धतीचा प्रयत्न राज्य सरकारने करावा. आणि रिपब्लिकन पक्षाचं मत हेच आहे की रिपब्लिकन पक्ष फक्त बौद्ध समाजाचा नाही, रिपब्लिकन पक्ष सर्व जातींचा पक्ष आहे आणि त्यामुळं सर्व जातींना न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे. पुणे में जहरीली शराब के कारण 18 लोगों की मौत हुई है. में जहरीली शराब पीने के कारण 18 लोगों की मौत हुई है. क्या बताएंगे? हाँ, तो जो मतलब हाथपट्टी की दारू है, हाथपट्टी की दारू पीने से अनेक बार इस तरह के हादसे हुए हैं. महाराष्ट्र में अभी 18-19 लोग पिंपरी चिंचवड में, पुणे में मर गए हैं. तो हाथ भट्टी की दारू बंद होना चाहिए. और पुलिस वाले बहुत बार कार्रवाई भी करते हैं लेकिन उसके बावजूद भी दारू की भट्टियाँ चलती रहती है. उसमें अलग अलग रसायन मिक्स करके मतलब दारू बनाई जाती है हाथ भट्टी की. तो मुझे लगता है कि भाई लोगों ने भी हाथ भट्टी की दारू नहीं पीनी चाहिए. सरकारी दारू जो है, अपना देसी दारू जो है, ये देशी दारू अगर पीना है तो देशी दारू पे पीनी चाहिए और पीना है तो ज्यादा नहीं पीना चाहिए, तो थोड़ी थोड़ी पीना चाहिए. इसीलिए मुझे लगता है कि इसलिए मुझे लगता है कि ऐसे अड्डे हमेशा के लिए उद्ध्वस्त हो. सरकार ने कई अफसर को और कई पुलिस कर्मियों को सस्पेंड किया है प्रकरण में, लेकिन दारू की भट्टियाँ यहाँ से उखाड़ देते हैं उधर चलती रहती है. इसीलिए बिल्कुल दारू की भट्टियाँ हमेशा के लिए बंद होनी चाहिए ताकि मतलब ऐसी किसी की मृत्यु ना हो. और आज मैं वहाँ फुगेवाड़ी दापोड़ी पिंपरी चिंचवड जाकर मैं आया हूँ. वहाँ के लोगों से मेरी मुलाकात भी मैंने की है, उनकी समस्या जानकर भी मैंने ली है. और ये लोग मतलब दारू इसलिए पीते हैं कि उनको काम धंधा भी नहीं होता है. कोई माथाड़ी कामगार काम करते हैं, कोई और भी कोई छोटा मोटा काम करते हैं, उसमें जिंदगी में परेशान रहते हैं. तो मतलब कई फैमिलियों के साथ मैंने बात की है और उन फैमिलियों के एक एक आदमी को या एक एक लड़की को जॉब देने के बारे में मैंने महानगर पालिका आयुक्त से बात की है. और जरूर मतलब उसमें मैंने पूरा सर्वे करने के लिए बोला. हमारे सोन कामले जी वहाँ की माजी कारपोरेटर है, हमारे कार्यकर्ता भी उधर है, कुणाल भी हमारा उधर है, उधर का अध्यक्ष है. तो सभी लोगों के लिए कैसा जॉब दे सकते हैं उसके लिए मैं भी प्रयत्न करने वाला. महानगर पालिका हो, कोई फैक्ट्री हो, वहाँ पिंपरी चिंचवड में बड़ी MIDC भी बड़ी है, तो उन फैमिलियों को न्याय देने के लिए जरूर हम मतलब उनके लिए प्रयत्न करते रहेंगे. लेकिन हाथ भट्टी के दारू से आज तक हजारों लोग मर गए हैं. कभी कभी 100 लोग, 150 लोग एक जगह पर मरे हैं. तो पूरे देश भर में ये हाथ भट्टी के दारू से ऐसा नुकसान होता है. इसीलिए मुझे लगता है कि हाथ भट्टी हमेशा के लिए बंद होनी चाहिए, ये मेरी सूचना है. और उसके लिए पुलिस प्रशासन ने प्रयत्न करना चाहिए, ये भी मेरी मांग है. पेट्रोल के दाम बढ़ रहे हैं, महंगाई बढ़ रही है, इस पर आप क्या कहेंगे? महंगाई बढ़ रही है. हिंदी मध्ये अरे इकडे घेऊन जो आहे हिंदी हाँ, महंगाई बढ़ रही है क्योंकि पेट्रोल डीजल के भाव जब बढ़ते हैं तो ऑटोमेटिकली ट्रांसपोर्टेशन बढ़ता है.
ट्रांसपोर्टेशन बढ़ेगा तो कुछ हद तक महंगाई बढ़ती है, उसका आम आदमी के लिए बहुत बड़ी तकलीफ होती है। लेकिन माननीय नरेंद्र मोदी जी ने अर्थतज्ञों के साथ बात करने के बाद एक तो अमेरिका और ईरान इसराइल के युद्ध से मतलब ये अनियमितता पूरे दुनिया भर में है, और अपने महंगाई से अमेरिका में ज्यादा महंगाई है, और इसीलिए इसका मतलब अपने देश में महंगाई होना चाहिए ऐसा नहीं है। जरूर मतलब हमने कुछ पेट्रोल डीजल के भाव बढ़ाए हैं, लेकिन और कुछ दिनों के बाद कम करने के बारे में जरूर हमारी सरकार प्रयत्न करेगी। और महंगाई का तकलीफ आम आदमी को होता है, ये हमको पूरी जानकारी है, लेकिन उसके लिए कोई ना कोई तो मार्ग हम निकालेंगे, ऐसा हमारा प्रयत्न रहेगा। आने वाले